श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मस्त अशी कोथिंबीर बघा. एक 2 गड्ड्या होत्या कोथिंबीरच्या, धुवून घेतल्या, चिरून घेतल्या मस्त अशा. आणि बघा, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, मीठ आणि हळद घेतलेली आहे. आता ही ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मस्त अशी कोथिंबीरची वडी बनवायची आहे बरं का मैत्रिणींनो आज आपल्याला. त्यानंतर बघा, जिरा आहे, ओवा आहे आणि पांढरे तीळ आहे. पांढरे तीळ आणि जिरं थोडं जास्त प्रमाणात घेतले कारण की छान लागतं म्हणून, आणि ओवा थोडासा कमी घेतलेला आहे त्या दोघांपेक्षा. आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसन पीठ आहे. हे बेसन पीठ चाळून वगैरे घेतलेलं आहे. हे मिक्स करायचं आहे. बेसन पीठ लागते आपल्याला, किती लागते तसा अंदाज घेऊन टाकायचं आहे. तर 1 वाटी बस नाही झालं म्हणून पुन्हा 1 वाटी घेतलेली आहे बघा मी, आणि ती देखील टाकायची आहे त्यामध्ये. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मग नंतर थोडं किंचित पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. अगदी मस्त अशी आपली वडी तयार होणार आहे. एकदम छान मळून घेतल्याच्या नंतर बघा, असे छान असे ना आपल्याला त्याचे गोळे करायचे आहेत, लांबके, जेणेकरून ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. एकदम कुरकुरीत मस्त क्रिस्पी अशी छान वडी होणार आहे आपली कोथिंबीरची वडी म्हणा, आळूची वडी म्हणा, कांदा भजी म्हणा, मूग भजी म्हणा. कोणाला आवडत नाही असं होतच नाही बरं का. भजी आणि वडीचे प्रकार सगळ्यांनाच आवडतात आणि कुठल्याही वेळेला एनी टाईम आवडतात बरं का. तर बघा, अशा प्रकारे सगळ्या वड्या मी करून घेतल्या आणि पाणी तापायला ठेवलेलं उकळायला. त्यामध्ये माझी आहे ना नेमकी ह्याची चाळण सापडत नव्हती बघा. जी आपण उकडीला ठेवतो ना, मोदक म्हणा, परत वडी वगैरे म्हणा, ती स्टीलवाली चाळण सापडत नव्हती. मग काय करू आता म्हणून म्हणलं चला ही पुरणाची चाळण ठेवली आणि त्याच्यावरती वड्या उकडून घेतल्या. उकडल्याच्या नंतर बघितल्या थोडंसं बोट लावून की उकडल्यात की नाही. जर हाताला नाही चिटकल्या म्हणजे उकडल्यात. काढून घेतल्या. त्यानंतर मस्त असं कडकडीत तेल तापवलेलं आहे आणि वड्या एकदम थंड होऊ द्यायच्या बरं का. थंड झाल्यावरती चिरायच्या. गरम असताना चिरल्या ना तर त्याचे तुकडे पडतात आणि त्या आहे ना मग तळताना पण अशा सगळ्या फिसकटून जातात तेलामध्ये. त्यामुळे आरामात थंड होऊ द्यायच्या आणि मग तळायच्या. तेल मात्र कडकडीत तापवायचं आहे आणि त्या तेलामध्ये अशा चुरचूर तर आपल्या वड्या ज्या आहेत ना त्या तळून निघाल्या पाहिजेत बघा. तेल दिसते ना तुम्हाला कसं चुरचूर करते बघा तसं. ज्यांना क्रिस्पी हव्यात तर त्यांनी एकदम क्रिस्पी कुरकुरीत तळायच्या. आणि जर कोणाला क्रिस्पी नको आहे तर शालो फ्राय करायच्या, दोन्हीही चालते. मला तर शालो फ्राय कराव्या लागतात आणि अशा डीप फ्रायसुद्धा कराव्या लागतात बघा. एकदम छान कुरकुरीत मस्त अशा कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत मैत्रिणींनो. चला तर मग तुम्ही काय करताय, लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि बिलकुल तेलकट होत नाहीत बरं का. तेलकट नाही, काय नाही. 1 नंबर सुपर डुपर वडी झालेली आहे. चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या